गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण त्यातच गंमत खरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ. ऋषी पंचमी व्रताच्या पूजनाचा प्रारंभ आपण करत आहोत. सर्वात प्रथम आपल्या पूजेतला धूपदीप प्रज्वलित करा. आता उजव्या हाताच्या मधल्या 3 बोटांनी आपल्या डोळ्यांना पाणी लावा. आरंभितकार निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः. पुरुषांनी आपल्या कपाळाला अष्टगंध अक्षता, महिलांनी त्यातल्या त्यात सौभाग्यवती महिलांनी हळदी कुंकू आणि श्रीमती महिलांनी अष्टगंध अक्षता आपल्या कपाळाला लावायच्या आहेत. कुमारिका असतील त्यांनीही कुंकू कपाळी लावायचं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांतीः. उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं आहे आपल्याला. आचम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. ओम गोविंदाय नमः. हात जोडा. ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः मधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः हरे नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्या. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. एक प्राणायाम करायचा आहे सर्वांना. प्राणायाम करताना उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची. उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घेऊन उजव्या नाकपुडीला अंगठा दाबायचा आणि मनामध्ये गायत्री मंत्राचा जप करायचा. डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा. उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावायचा. ओम आपज्योतिरसमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरं. हात जोडून ज्या ज्या देवतांचं स्मरण केलं जाईल त्यांना मनोमन नमस्कार करा. श्रीमन महागणाधिपताय नमः. ओम श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. ओम श्री तत्कर्म प्रधान श्री अरुंधती सहित सप्तऋषिभ्यो नमः. अभिघ्नमस्तु. ओम सुमुखश्चैक दन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ
साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते गुरुवस्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय येषाम् इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभिप्सिदार्थसिद्धर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्र भुवनेश्वरा देवादिषु तनस्सिद्धि ब्रह्मेश जनार्दन। ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यास्मिन् ब्रह्माण्डे भूर्लोके ब्रह्मणोदित्य परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः उत्तरे वा दक्षिणेतरे अस्मिन् वर्तमाने प्लवनाम संवत्सरे भाद्रपदमासे शुक्लपक्षे दक्षिणायने वर्षा ऋतौ पंचमी तिथौ मंदवासरे स्वाति दिवस नक्षत्रे तुला राशि स्थिते वर्तमान चंद्रे सिंह राशि स्थिते श्रीरवि कुंभ राशि स्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायतम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथौ। हातात पाणी घ्या, त्यात 2 दाणे अक्षता, 1 बेलपत्र अगर तुळशी पत्र आणि फूल घ्यायचं. संकल्प म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहित नसेल तर काश्यप म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम. स्वतःच्या नावाचा उच्चार करा. म्हणायचं नामने. जे जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम. सर्वांनी म्हणायचं अहम मम इह जन्मनि जन्मांतरेच ज्ञानतो अज्ञानतो वा रजस्वला अवस्थायाम कृत संपर्कजनित दोष परिहारार्थम श्री अरुंधती सहित कश्यपादी सप्तर्षि प्रीतिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रति वार्षिक विहितम यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यानम आवाहनादि उपचारै ऋषि पूजनम अहम. जे जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम. सर्वांनी म्हणायचं करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धी बुद्धी सहित श्रीमन महागणपती पूजनम तथा च कलश दीप पूजनम शरीर शुद्ध्यर्थम षडंग न्यासम अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. हात जोडून आता गणपतींचं ध्यान आणि पूजन आपण करणार आहोत. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. 2 दुर्वा गणपतींच्या सुपारीला वाहिशात. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. आवाहनार्थे दुर्वा युगलानि समर्पयामि. परत 2 दुर्वा गणपतींच्या सुपारीला वाहिशात. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. आसनार्थे दुर्वा युगलानि समर्पयामि. गणपतींच्या सुपारीला उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने अष्टगंध लावायचा, अक्षता लावायच्यात, हळदी कुंकू लावायचं. ओला करून घ्या थोडा गंध. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. गणपतींच्या सुपारीला लाल रंगाचं फूल व्हायचं. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पानि
एक दुर्वेची जुडी ही हळदी कुंकू मध्ये बुडवून गणपतींना व्हायचीत. ऋतुकालोद्भव दुर्वांकुराणी समर्पयामी धूपदीप गणपतींना ओवाळायचा. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपताय नमः. ताट पुसला. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपताय नमः. धूपम ग्रापयामी. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपताय नमः. दीपम दर्शयामी. गणपतींसमोर गुळ खोबऱ्याची वाटी खाली पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर ठेवायची. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपताय नमः. गुड खाद्य नैवेद्यानी संपूज्य. गुळ खोबऱ्यावर एक दुर्वा ठेवून 2 दुर्वांनी त्याभोवती पाणी फिरवायचं. प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय स्वम्यानाय समुदानाय समसमानाय ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. पळीभर पाणी तामनात सोडा. ओम मध्यपानीयम समर्पयामी. परत दुसऱ्या दुर्वांनी गणपतीत भोवती 3 वेळा पाणी फिरवा. पुन्हा प्रोक्षः. परत दुसऱ्या दुर्वांनी खोबरा वाटी भोवती 3 वेळा पाणी फिरवा. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय स्वम्यानाय समुदानाय समसमानाय ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तरा प्रोक्षणं समर्पयामी. हस्त प्रक्षालनं समर्पयामी. मुख प्रक्षालनं समर्पयामी. एक लाल फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून गणपतींना व्हायचं. करुद्वर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपताय नमः. गुड खाद्य नैवेद्यानि समर्पयामी. आपल्या उजव्या हाताच्या विड्याच्या सुपारीवर किंचित पाणी व्हायचं. ओम पूगी फलम महादिव्यम नागवल्ली दलेरुतम कर्पूरैलासमायुक्तम तांबूलम प्रतिगुरयताम. उजव्या हाताच्या फळावर किंचित कुंकू वाहून पाणी व्हायचं. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपताय नमः. मुखवासार्थे पूगी फलम सतांबूलम यथा संपादित फलानी समर्पयामी. समोरच्या दक्षिणेवर पाणी वा. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपताय नमः. किंचित व्यवहारिक दक्षिणान समर्पयामी. हात जोडून या पूजनाबद्दल गणपतींची परवानगी मागायची. ही पूजा निर्विघ्नपणे होऊ द्या अशी विनंती त्यांना करायची. ओम अपराध सहस्राणि क्रियते अरनिशं मया दासोहमिति मम्मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. उजव्या हातात पाणी घ्या. म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण ध्यानम आवाहनादि कृत पूजनेन श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपती प्रियतान न मम. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. ओम तत्सत गणेशार्पणमस्तु. हात जोडा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उजव्या हातात पाणी घ्यायचं. ओम पृथ्वीती मंत्रस्य मेरुवृष्ट ऋषी कुर्मो देवता सूतलम छंद आसन पवित्र करणे विनियोग. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. आपण ज्या आसनावर बसलेला आहात त्याला दोनही हात उताने लावायचे. ओम पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारयमां देवी पवित्रं कुरुचासनं. पुन्हा उजव्या हातात पाणी घ्या. ओम अपसर्पणविति मंत्रस्य वामदेव ऋषी शिवो देवता अनुष्टुप छंदः भूतादि विघ्नोत्सादने विनियोगः. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. हात पुसून घ्या आपले. डाव्या हातावर अक्षता घ्यायच्यात. उजवा हात त्यावर झाकायचा. ओम अपसर्पण विथिते भूता ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्ता रस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशाम सर्वेषाम विरोधेन पूजा कर्म समारंभे. पूर्वेपासून 8 दिशांना थोड्या वर थोड्या खाली अशा करत 10 दिशांना 2-2 दाणे अक्षता व्हायच्यात. जर कोणी जोडीने पूजेला बसलं असेल तर यजमानांनी अक्षता व्हायच्यात. यजमान पत्नीने त्या दिशेला नमस्कार करायचा. ओम प्राचाम रक्षतु मामेंद्री अग्नयामग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतिमचां वारुणी रक्षेत् वायव्यां मृगवाहिनी उदीं चा पातु कौमारी ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत् अधस्तात् वैष्णवी. तथा उरलेल्या अक्षता आपल्या उजव्या हातात घ्या. आपल्या आजूबाजूला विखरून द्या. एवं दश दिशो रक्षेत् चामुंडा शिववाहना.
उजव्या हाताचा अंगठा अंगठ्या शेजारचा बोट आपल्या समोर जमिनीला लावायचा. ओम देवा आयांतु या तुधाना उपयांतु विष्णू देवजनम रक्षस्व भूमपरादेश कुर्यात. हात काढा. डाव्या पायाची टाच 3 वेळा जमिनीवर आदळायची. ओम तीक्ष्णदंष्ट महाकाय कल्पांत दहनोपमा भैरवाय नमस्तुभ्यं मनुज्ञादातुमर्हसि. उजवा हात आपल्या हृदयाला ठेवायचा. ओम भूर्भुवः स्वः हृदयाय नमः मस्तकाला. ओम भूर्भुवः स्वः शीर्षे स्वाहा शेंडीला. ओम भूर्भुवः स्वः शिखाय वषट कवच. ओम भूर्भुवः स्वः कवचाय हुं नेत्रत्रय. ओम भूर्भुवः स्वः नेत्रत्रयाय वषट अस्त्र. ओम भूर्भुवः स्वः अस्त्राय फट. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवायचं. आपल्या पूजेच्या कलशामध्ये टाकायचं. त्या कलशात एक बेलपत्र टाकायचं आणि कलशावर उजवा हात ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणा अंगेश सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं धृतक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलैस्मिन् सन्निधिं कुरु कलशदेव ताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि बिल्वदल पत्राणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. जे तुपाचं निरांजन आपण पूजनासाठी प्रज्वलित केलेलं आहे त्या निरांजनाला एक फूल गंध अक्षता हळदी कुंकुमध्ये बुडवून व्हायचं. एक बेलपत्र वाहून नमस्कार करायचा. ओम भोदीपं ब्रह्म रूपस्त्वं कर्म साक्षी हविघ्नकृता यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि बिल्वदल पत्राणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. कलशातलं पळीभर पाणी त्या पेल्यामध्ये काढायचं. पेल्यातलं पळीभर पाणी उजव्या हातात घेऊन ते पाणी संपूर्ण पूजा साहित्य आणि मांडणीवर आणि पूजकांनी आपल्या स्वतःवर शिंपडायचं. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सवायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः. आता सप्तऋषींची स्थापना आपण सर्व करणार आहोत. सर्वात प्रथम हात जोडून त्यांचं ध्यान आपण करूया. ओम मूर्तं ब्रह्मण्य देवस्य ब्रह्मणस्तेज उत्तमं सूर्यकोटि प्रतीकाशं मृषि वृंदं विचिन्तये. ओम श्री अरुंधती सहित कश्यपादी सप्तऋषिभ्यो नमः ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. आता उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने गंध घ्या. अंगठा अंगठ्या शेजारचा बोट आणि मधला बोट या 3 बोटांनी अक्षता घ्यायच्या. आता जी सुपारी आपल्याला दाखवली जाईल त्या सुपारीला 2 दाणे अक्षता व्हायच्यात, गंध लावायचा, परत 2 दाणे अक्षता व्हायच्यात. या क्रमाने या 7ही सुपाऱ्यांची आपल्याला स्थापना करायची आहे. त्यावेळेस मी जेव्हा आवाहयामी असं म्हणेल त्यावेळेस 2 दाणे अक्षता सोडल्या जातील आणि ज्यावेळेस मी स्थापयामी म्हणेल त्यावेळेस गंध लावून परत अक्षता व्हायला जातील. समजलं? आवाहयामी स्थापयामी अशा पद्धतीने 7ही ऋषींची आपण स्थापना करत आहोत. सर्वात प्रथम उजव्या हाताची पहिली सुपारी. पहिली सुपारी उजव्या हाताची पहिली. ओम कश्यप सर्वलोकेश सर्वदेवेषु संस्थिता नराणां पापनाशाय ऋषिरूपेण तिष्ठति. ओम श्री कश्यपाय नमः आवाहयामि स्थापयामि. दुसरी सुपारी. ओम अत्रये च नमस्तुभ्यं सर्वभूतहितैषिणे तपोरूपाय सत्याय ब्रह्मणे अमित तेजसे. ओम अत्रये नमः आवाहयामि स्थापयामि. तिसरी सुपारी. ओम भरद्वाज नमस्तुभ्यं सदा ध्यान परायण महाजटिल धर्मात्मा पापम हरतु मे सदा. ओम भरद्वाजाय नमः आवाहयामि स्थापयामि. चौथी सुपारी. ओम विश्वामित्र नमस्तुभ्यं बलिमख महाव्रतम अध्यक्षीकृत गायत्री तपोरूपेण संस्थितम्. ओम विश्वामित्राय नमः आवाहयामि स्थापयामि. पाचवी सुपारी. ओम गौतम सर्वभूतानां ऋषीणां च महाप्रिय श्रोतानां कर्मणां चैव संप्रदाय प्रवर्तकः. ओम गौतमाय नमः आवाहयामि स्थापयामि. पुढची सुपारी.
ओम जमदग्निर्महातेजास्तपसा ज्वलितप्रभ लोकेषु सर्वसिद्धर्थं सर्वपापनिवर्तकः। ओम जमदग्नये नमः आवाहयामि स्थापयामि। 7वी सुपारी। ओम नमस्तुभ्यं वसिष्ठाय लोकानां वरदाय च सर्वपापप्रणाशाय सूर्यान्वहितेशिणे। ओम वसिष्ठाय नमः आवाहयामि स्थापयामि। 7 ऋषींची स्थापना झाली। आता 8वी आपण स्थापना अरुंधती मातेची करणार आहोत त्याच पद्धतीने गंध आणि अक्षता। ओम अरुंधती नमस्तुभ्यं महापाप प्रणाशिनी पतिव्रतानां सर्वासां धर्मशील प्रवर्तके। ओम अरुंधत्यै नमः आवाहयामि स्थापयामि। अक्षता घ्यायच्यात या 7ही सुपाऱ्यांवर अरुंधती मातेवर अर्पण करायच्यात। ओम श्री अरुंधती सहित कश्यपादी सप्तऋषिभ्यो नमः आवाहनार्थे अक्षतानि समर्पयामि आवाहयामि। परत हातात अक्षता घ्यायच्यात। आसनाचा मंत्र माझा म्हणून झाल्यानंतर 7ही सुपाऱ्यांवर आणि अरुंधती मातेवर अक्षता व्हायच्यात। ओम ऋग्यजु सामवेदानां स्वरूपेभ्यो नमो नमः पुराण पुरुषेभ्यो हि देवर्षिभ्यो नमो नमः। ओम अरुंधती सहित कश्यपादी सप्तऋषिभ्यो नमः आसनार्थे अक्षतानि समर्पयामि। आता 7ही सुपाऱ्यांना अरुंधती मातेसह आपल्याला अष्टगंध लावायचा आहे। ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम। ओम श्री अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तऋषिभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। अष्टगंध अक्षता हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला एक एक पांढरं फूल किंवा आपल्या परिसरात जे आपल्याला उपलब्ध झालं असेल ते एक एक फूल व्हायचं आहे। ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम। ओम श्री अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तऋषिभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। आता प्रत्येक ऋषींना आपल्याला एक एक आघाड्याचं पान आणि एक एक बेलपत्र व्हायचं आहे। ओम श्री अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तऋषिभ्यो नमः। ओम श्री अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तऋषिभ्यो नमः अपमार्गपत्र सहित बिल्वदल पत्राणि समर्पयामि। सुपारीवर ठेवा। सर्वांना धूपदीप ओवाळायचा। ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्यात् घोरात् दीपोयं प्रतिगृह्यताम। ओम श्री अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तऋषिभ्यो नमः धूपं आग्रापयामि दीपं दर्शयामि। पूजेच्या चौरंगासमोर पाण्याचं भरीव चौकोनी मंडल करायचं। त्यावर आपण नैवेद्यांसाठी जी दूध फळ अगर ऋषींची भाजी केली असेल ते ठेवावे। त्यांच्यावर तुळशीपत्र अगर बेलपत्र ठेवायचं आहे। नैवेद्याभोवती बेलपत्र अगर तुळशीपत्राने 3 वेळा पाणी फिरवायचं।
ओम नैवेद्यं गुरुयतां देव भक्ति मे अचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं प्रोक्षः। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम्यानाय स्वामुदानाय स्वसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। बेलपत्र अगर तुळशी पत्र अरुंधती मातेला व्हायचं। जसं एखादी स्त्री सर्व घराला व्यवस्थित अन्न पुरवठा करते म्हणूनच अरुंधती मातेला आपण बेलपत्र वाहत आहोत। पैभर पाणी तामनात सोडा। ओम मध्यपानीयं समर्पयामि पुनः प्रोक्षः। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम्यानाय स्वामुदानाय स्वसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। परत बेलपत्र अरुंधती मातेला वाहून 3 पळी पाणी तामनात सोडायचं। ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। सप्तऋषींवर अष्टगंध शिंपडायचा आणि अरुंधती मातेला हळदी कुंकू व्हायचं। करुद्वर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम श्री अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तऋषिभ्यो नमः। यथा संपादित नैवेद्यानि समर्पयामि। जे फळ आपण बाजूला ठेवलेलं आहे आपल्या डाव्या हाताचं त्याला किंचित कुंकू लावून पाणी व्हायचं। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि। जो विडा आहे त्याच्या सुपारीवर पाणी व्हायचं। ओम पूगी फलं महादिव्यं नागवल्ली दलेरुतं कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यतां दक्षिणेवर। ओम हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंत पुण्यफलदमतः शांति प्रयंचमे। ओम श्री अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तऋषिभ्यो नमः। मुखवासार्थे पूगी फलं सतांबूलं यथा संपादित फलं किंचित व्यवहारिक दक्षिणान् समर्पयामि। आता आपण या पूजनाची कथा श्रवण करणार आहोत म्हणून हातामध्ये फूल आणि बेलपत्र घेऊन आपल्याला शांत चित्ताने कथा श्रवण करायची आहे। श्री ऋषी पंचमीची कथा। श्री गणेशाय नमः। एके दिवशी धर्मराजाने श्री कृष्णांना विचारले, आपणापासून मी अनेक व्रतांचे श्रवण केले परंतु सर्व पापांचा नाश करणारे आणखी एखादे व्रत आपण मला सांगावे ही आपणास प्रार्थना आहे। भगवान श्री कृष्ण म्हणाले, हे धर्मराज, ऋषी पंचमीचे व्रत मी तुला सांगत आहे। या व्रतामुळे सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो। धर्मराजा, जी स्त्री रजस्वला असून घरात सर्व पदार्थांना स्पर्श करते, घरची सर्व कामे करते, तिला मोठे पाप लागते। रजस्वलेला लांब का ठेवले जाते याचे कारण सांगतो। पुरातन काळी इंद्राने वृत्रासुराला ठार केले। वृत्र हा ब्राह्मण होता, त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागले। त्या पातकामुळे इंद्राचे सर्व तेज नाहीसे झाले। या पातकापासून आपली सुटका व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाकडे आला। इंद्राची दुःखी अवस्था पाहून ब्रह्मदेवाला दया आली। त्याने इंद्राला ब्रह्महत्येपासून मुक्त केले। ब्रह्महत्येचे 4 विभाग केले व ते 4 ठिकाणी वाटले। एक भाग प्रज्वलित अग्नीमध्ये अर्पण केला, दुसरा विभाग नदीमध्ये अर्पण केला, तिसरा भाग पर्वताच्या शिखरावर आणि वृक्षांमध्ये अर्पण केला, चौथा भाग स्त्रीच्या रजामध्ये ठेवला। हे धर्मराजा, ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रजस्वला स्त्रीला प्रयत्नाने दूर ठेवावे कारण ती 3 दिवस अपवित्र मानली जाते। चौथ्या दिवशी पतिसेवेपुरती तिला शुद्धी प्राप्त होते। 5व्या दिवसापासून ती धर्मकार्य करू लागते। रजस्वला स्त्रीच्या हातून संपर्काने काही पाप घडले असल्यास त्याचा नाश करण्याकरता हे ऋषी पंचमीचे व्रत तिने करावे। भगवान श्री कृष्ण म्हणाले, या व्रतासंबंधी पूर्वी एक कथा घडली आहे, ती मी तुला सांगतो। कृतयुगामध्ये विदर्भ देशाच्या राजधानीत श्वेनजित नावाचा न्यायकुशल राजा राज्य करीत होता। त्या नगरीत सुमित्र नावाचा एक ब्राह्मण सर्वांचे कल्याण करीत राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव जयश्री होते। ती स्त्री पतिव्रता होती आणि मनोभावे आपल्या पतीची सेवा करीत होती। आपल्या पतीबरोबर रोज ती शेतात जाऊन काम करीत असे। हे धर्मराजा, एके दिवशी ती स्त्री रजस्वला असताना तिने सर्व कामे केली। घरातील वस्तूंना, भांड्यांना स्पर्श केला। काही काळाने तिचा मृत्यू झाला। त्यानंतर तिच्या पतीचेही निधन झाले। जयश्रीने रजस्वला असताना कामे केली, त्यामुळे तिला श्वानाच्या जन्माला जावे लागले व सुमित्र ब्राह्मण हा बैलाच्या जन्माला आला। सुमित्र ब्राह्मणाचा मुलगा सुमती हा आपल्या गुरूंची आज्ञा पाळीत होता व आई वडिलांची सेवा करीत होता।
सर्वांची मनोभावे सेवा करीत होता. एके दिवशी आपल्या वडिलांचे श्राद्ध करताना तो आपल्या चंद्रावती पत्नीस म्हणाला, हे प्रिये, आज आमच्या वडिलांचे श्राद्ध आहे, त्यामुळे तू भोजन तयार कर. पतीच्या आज्ञेवरून चंद्रावतीने सुग्रास स्वयंपाक तयार केला व खिरीची भांडे चुलीवर ठेवले. त्यामध्ये सर्पाने गरळ टाकली. ही क्रिया कुत्री झालेल्या जयश्रीने पाहिली. हे पायस जर ब्राह्मणांच्या पोटामध्ये गेले तर ते मृत्यू पावतील, त्यामुळे आपल्या पुत्राला ब्रह्महत्येचे पातक लागेल. या विचाराने ती कुत्री भयभीत झाली आणि घाबरून अचानक आत येऊन स्वयंपाकाला स्पर्श करून तिने तो विटाळून टाकला. चंद्रावतीने हे कृत्य पाहिले. ती अतिशय संतापली. तिने पळत जाऊन जळक्या लाकडाने श्वानावर मोठा प्रहार केला व तो सर्व स्वयंपाक टाकून दिला आणि सर्व भांडी स्वच्छ धुवून पुन्हा स्वयंपाकास सुरुवात केली. सुमतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने श्राद्ध केले. ब्राह्मणांचे भोजन झाल्यावर त्यांची उष्टीपाने जमिनीत पुरून टाकली. त्यामुळे ते श्वान भुकेलेच राहिले. आपला पती जो बैल झालेला त्यास ते श्वान म्हणाले, मला आज काहीच खायला मिळाले नाही, मला फार भूक लागली आहे. आज खिरीच्या भांड्यात सर्पाचे विष पडले होते म्हणून मी भांड्याला स्पर्श केला, त्यामुळे रागाने सुनेने मला मारले. तेव्हा बैलाने सांगितले, मलाही शेतात खूप काम करावे लागले, आज मला खूप कष्ट पडले. हे सर्व भाषण त्यांचा मुलगा सुमतीने ऐकले आणि हे आपले आईवडील आहेत हे ओळखले. मग त्याने त्या दोघांना खूप खावयास दिले. सुमती विचार करू लागला, माझ्या आईवडिलांची अशी अवस्था का झाली. तो अरण्यात आला. तेथील ऋषींना त्याने विचारले, माझ्या आईवडिलांना पशुचा जन्म का प्राप्त झाला ते सांगावे. मागील जन्मामध्ये त्यांचे आचरण शुद्ध होते, तरी आता या पापातून ते कसे मुक्त होतील हे आपण सांगावे. ऋषी म्हणाले, हे राजा, असा दुःखित होऊ नकोस. तुझ्या आईवडिलांच्या मुक्तीचा मार्ग मी सांगतो. मागील जन्मी तुझी आई एके दिवशी रजस्वला असताना तिने घरातील वस्तूंना स्पर्श केला, त्यामुळे ती श्वानाच्या जन्मास आली. तुझ्या वडिलांनी तिच्याशी संपर्क केला, त्यामुळे त्याला बैलाचा जन्म प्राप्त झाला. आता या दोघांची मुक्ती व्हावी असा विचार असेल तर तू 7 वर्षे ऋषपंचमीचे व्रत अत्यंत श्रद्धेने कर आणि शेवटी त्या व्रताचे उद्यापन कर. आपल्याला अनुकूल असेल त्याप्रमाणे सर्व खर्च व्यय करावा. भाद्रपद शुक्ल पंचमी तिथीस नदीवर जाऊन आघाड्याच्या काड्यांनी दात साफ करावेत. आयुष्य, यश, कीर्ती दे अशी आघाड्याची प्रार्थना करावी. तीळ आणि आवळे एकत्र करून ते केसाला व पूर्ण शरीराला लावावेत. केस व पूर्ण शरीर स्वच्छ करावे. शुद्ध वस्त्रे परिधान करावीत व नंतर पुढील मंत्र श्रद्धाभावाने म्हणावा. कश्यपो अत्रिर भरद्वाजो विश्वामित्रोत गौतमः जमदग्निर वशिष्ठश्च साध्वी चैवाप्यरुंधतिः. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि साध्वी अरुंधती या दिव्य मंत्रांनी ऋषींची पूजा करावी. हे ऋषीपंचमीचे व्रत केल्याने ऋतुसंपर्काचा दोष संपूर्णपणे नाहीसा होतो. ऋषीपंचमीचे महात्म्य ऐकून सुमती सर्वांची आज्ञा घेऊन घरी आला. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे स्त्रीसह ऋषीपंचमीचे व्रत केले. त्याचे फळ आपल्या आई वडिलांना अर्पण केले. त्या पुण्याईने त्याचे आई वडील पशुयोनीतून मुक्त झाले. काया वाचा मनाने केलेले सर्व पाप या ऋषीपंचमी व्रताने नाश पावते. अनेक प्रकारच्या व्रतांचे जे पुण्य असते ते एका ऋषीपंचमीच्या व्रताने प्राप्त होते. जी स्त्री या व्रताचे आचरण करते तिला चिरंतन सुख लाभते. घरात मुले नातू खेळू लागतात. इहलोकी व परलोकी सुखी होते. कीर्ती दिगंतर राहते. ही कथा परमश्रद्धेने श्रवण केली तर त्यानेही पापे नाहीशी होतात. अंतःकरणात पुण्याईचा वेल वाढू लागतो. त्याला आनंदाची फुले प्राप्त होतात. त्याचा सुगंध दाही दिशांना पसरतो. म्हणून हे धर्मराजा, तुला हे व्रत मी सांगितले. श्री कृष्णार्पणमस्तु. फुलं आणि वेलपत्र वाहून द्यायचे ऋषींना. अशा प्रकारे या ऋषी पंचमीची कथा इथे संपन्न होते. आपण हात जोडून क्षमा प्रार्थना करून या व्रताच्या पूजनाची सांगता करूया. ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्यच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर काले वर्षतु पर्जन्य पृथिवीं सस्यशालिनीं देशोऽयं क्षोभरहितो सज्जनात् सन्तु निर्भयात् अपुत्रिणन् पुत्रिणन् सन्तु पौत्रिणन् अदनात् सदनात् सन्तु जीवेत शरदशतम्। हातात पाणी घ्या, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण ध्यानम आवाहनादि कृत पूजनेन श्री अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तर्षी प्रियतान न मम। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। ओम तत्सत जगदंबार्पणमस्तु। उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं। कर्मांते आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। ओम गोविंदाय नमः। पूजेला 3 वेळा नमस्कार करा। ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः। विष्णु स्मरणात परिपूर्णमस्तु। तत्सत जगदंबार्पणमस्तु। इथे आपली ऋषीपंचमीची पूजा संपन्न झाली। आता स्थापित देवतांचं विसर्जन आपण करणार आहोत। पूजन संपल्यानंतर आपण जर हळदी कुंकवाला महिला बोलवल्या असतील तर त्यांना हळदी कुंकू दिल्यानंतर यथाशक्ती जे काही वाण आपल्याला द्यायचं असेल ते देऊन झाल्यावर आपण या देवतांचं विसर्जन करणार आहोत। परंतु वाण देताना असं द्यावं की ज्याची शिदोरी आयुष्यभर चिरंतर त्या वाण दिलेल्या व्यक्तीला पुरली पाहिजे। म्हणून आपल्या दिंडोरी प्रणीत मार्गातून जे काही साहित्य प्रकाशित आहेत त्यामध्ये ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या ग्रंथापासून तर नित्यसेवेच्या ग्रंथापर्यंत, गुरुचरित्र पासून तर आता नुकताच प्रकाशित झालेला कल्पवृक्ष नावाचा कल्पग्रंथ आहे, त्यांचं वाण आपण देऊ शकतात की जेणेकरून त्या भाविकाच्या, त्या वाण घेणाऱ्या महिलेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला काम येईल। हातात अक्षदा घेऊया। ओम यातु अरुंधती सहित वशिष्ठादि सप्तर्षि गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। गणपतींच्या सुपारीवर ओम यातु सिद्धी बुद्धी सहित श्रीमन महागणपती गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। सर्व सुपाऱ्या थोड्या थोड्या हलवून घ्या जागेवरनं। या ठिकाणी पूजनाचं विसर्जन झालं। आता आपल्याला पूजन संपल्यानंतर हे विसर्जन झाल्यानंतर हे धान्य आपल्या घरच्या धान्यामध्ये टाकायचं। या सुपाऱ्या ज्या काही आहेत त्या एकत्र करून आपण प्रवाहामध्ये विसर्जित करू शकतो। अगर आपल्या घराच्या परसबागेमध्ये किंवा अंगणात जी काही झाडं असतील त्या झाडाच्या बाजूची माती बाजूला करून त्यामध्ये या सुपाऱ्या टाकून वरतून माती घालून द्यावी की जेणेकरून यांचं खत आपल्याला उपयोगी पडेल। हे जेवढेही पत्रपुष्प आहेत हे सुद्धा खत म्हणून आपण वापरू शकतो। फळं प्रसादामध्ये घ्यायची, खोबरा वाटी गुळ प्रसादामध्ये वापरायचा, खारीक बदाम सुपारी जी विड्याची आहे ती सुद्धा बारीक करून याच विड्यांच्या पानांमध्ये टाकून आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो। आणि जी काही दक्षिणा आपण ऋषी पंचमी व्रतामध्ये ठेवलेली आहे ती जवळच्या सेवा केंद्राच्या दानपेटीमध्ये आपण अर्पण करायची।